दिंडोरीत भीषण अपघात, कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवार दिनांक 3 सुमारे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला. शिवाजीनगर येथील राजेंद्र राजे यांच्या विहिरीत मारुती XL कार कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीनं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. इंदोरी येथील सुनील दत्तात्रय दरगुडे हे आपल्या कुटुंबातील मुलांना कार्यक्रमास घेऊन आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर इंदोरी तालुका दिंडोरी येथील दरगुडे कुटुंबीय कारने घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्य अधिकारी संदीप चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगरपंचायतीचे अग्निशमन दल तसेच पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आले. विहीर पूर्ण पाण्याने भरली असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. 2 क्रेनच्या सहाय्यानं मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत गाडीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्याने तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या अपघातात बुडून मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे: सुनील दत्तात्रय दरगोडे, वय वर्ष 32, त्यांच्यासह त्यांच्या पत्नी रेश्मा सुनील दरगोडे, वय वर्ष 27, मुलगी राखी उर्फ गुणवंती, वय वर्ष 10 आणि 2 पुतण्या माधुरी अनिल दरगोडे, वय वर्ष 13, श्रावणी अनिल दरगोडे, वय वर्ष 11 यांचा समावेश आहे. तसेच आशा अनिल दरगोडे, वय वर्ष 32 यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयस अनिल दरगोडे, वय वर्ष 11, मुलगी सृष्टी अनिल दरगोडे, वय वर्ष 14 आणि समृद्धी राजेश दरगोडे, वय वर्ष 7 यांचा समावेश आहे. अपघातस्थळी NDRFची टीमही दाखल झाली होती. संपूर्ण बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेले वेशभूषेतील लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे. दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.